ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। केसरकर दाम्पत्याच्या मारेकऱ्याला फाशी द्या, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा, आमदार सुधीर गाडगे यांचं वक्तव्य। कुपवाडमध्ये श्यामनगर येथे झालेल्या हल्ल्यात मनीषा केसरकर यांच्यानंतर त्यांचे पती मोहन केसरकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेवर आमदार सुधीर गाडगे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। केसरकर दाम्पत्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, तसंच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी गाडगे यांनी केली। दोषी ठरलेल्या आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका आहे। दरम्यान केसरकर कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही सुधीर गाडगे यांनी सांगितलं आहे। आता नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। मागील आठवड्यामध्ये कुपवाड येथील श्यामनगरमधील केसरेकर दाम्पत्यावर एक भ्याड आणि दुर्दैवी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये त्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज सकाळी त्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर केस फाईल झाली आहे, त्या दरादाबाला अटकही झालेली आहे, परंतु त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवून त्याला फाशी शिक्षा मिळावीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे। यासंबंधी मी आदरणीय देवेंद्रजींना बोलून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायला लावली। तसेच त्या पती पत्नी त्या कुटुंबाची जी मुलं आज पोरकी झालेली आहेत त्यांना सुद्धा मी आणि आदरणीय चंद्रकांत दादा पालकमंत्री हे दोघेही त्या मुलाची जबाबदारी घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये ना सर्वतोपरी आम्ही मदत करू ही ग्वाही देतो। शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। रहा तीचा जागर न्यूज।